लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। सर्व गणेश भक्तांना, पूर्ण जगभरातील गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि लोकमान्य टिळक साहेबांनी ज्यांनी देशासाठी एकत्र व्हायला पाहिजे हा संदेश देण्यासाठी ॲक्च्युली सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केली आणि जुलमी इंग्रज सत्तेला उलथवून लावण्यासाठी तिथे नियोजन करण्यात येत होते। आणि मग 1947ला आपण 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य मिळवलं। त्याची सुरुवात ही गणेशोत्सवानी झाली, त्याचाच प्रतीक म्हणून। मग त्यावेळेला मध्यंतरी बऱ्याच लोकांना वाटत होतं की बाबा पुढं काय, पण ती पिढीनं पिढी जी संस्कृती आहे ती संस्कृती टिकवण्याचं काम आजपर्यंत देशातही होत आहे आणि पूर्ण जगभरात। आता माझी आत्या आहे, तिची मुलगी राहते अमेरिकेला, कॅलिफोर्नियाला, गौरी कोली म्हणून। तर तिच्या घरीही तिथे बरेच वर्ष ती अमेरिकेला सायंटिस्ट आहे, नासामध्ये आहे। तर तिच्या घरी तिथं होते, त्याचे व्हिडिओ मला आले आणि खूप आनंद वाटतो की आपला एक सण जो लोकमान्य टिळक साहेबांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभा केला, तो सण आता पूर्ण देशभरामध्ये एक उत्सवाच्या रूपाने साजरा होत आहे। आणि पुन्हा एकदा सर्व जनतेला या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण जनतेची सेवा सातत्याने करत आहात, कशा प्रकारे जनतेला गणरायाचरणी आपण मागणी कराल? आता तर असं विषय चाललं की सोसायटी वाढत चालली आहे। उलवा नोटचा विचार केला तर 4 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे। बहुसंख्यक इथं हिंदू आहेत, दुसरे धर्मीय आहेत, पण बऱ्याच वेळेला आम्ही तर एवढंच सांगतो की सर्वांनी सलोख्याने राहा, शांततेने राहा। पण जर कोणी एखादा धर्म किंवा दुसरी जात असा जातपातीचं राजकारण न करता प्रत्येकाने प्रत्येकाच्या सणामध्ये समाविष्ट व्हा आणि उलवा शांत राहावा, याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील राहू। मागाशी सिनियर साहेब आले होते, त्यांनीही सांगितलं की उलवा शांत ठेवण्याची जिम्मेदारी सर्व तुम्हा लोकांवर आहे। तर आम्ही तुमच्या न्यूजच्या मध्यस्थीने सांगू इच्छितो की आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत उलवा नोट शांत राहील हीच प्रयत्नशील राहू आणि त्यासाठी आम्हाला गणपती बाप्पा बल देतील अशा अपेक्षा आहे। उलवानोड शहर वाढलेलं आहे, विसर्जनाचं नियोजन आपण कशा प्रकारे केलेलं आहे? कारण की आपण सरपंच होते त्यावेळी नियोजन करण्यात आले होते, आत्ताचा अनुभव कसा असेल आपल्याकडे? दरवर्षीप्रमाणे गेली 6 वर्षे आपण सेक्टर 19 तलावावर विसर्जनासाठी जी तयारी करायला लागते ती तयारी आम्ही, माझा भाऊ इथे मखर बनवत असतो, सजावट करत असतो, पण मी ते नियोजनामध्ये व्यस्त असतो। कारण शेवटी ज्यावेळी निरोप द्यायचा वेळ येतो त्यावेळी तिथं नियोजन असणं गरजेचं असतं। आमची सफाई कामगारांची टीम असो, माझे मित्रपरिवार असो किंवा परिवारातील लोक असो आणि समस्त ग्रामस्थ मंडळ बामणनगरी हे आम्ही तिथं तलावावर उभा असतो आणि त्यावेळी आम्ही कुठलाही विचार करत नाही की कुठल्या सोसायटीतला गणपती आला की गावातला आला, आम्ही आमची बाप्पाची सेवा करावी या हेतूने ते नियोजन करत असतो।